नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा भाग खूपच उत्कंठावर्धक होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी मशीन सुरू करून दाखवत असते. तेवढ्यात मशीनमध्ये राणीचा हात अडकणार हे लक्षात येताच एक कामगार तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, पण या सगळ्यात त्याचाच हात मशीनमध्ये अडकतो. इंद्रा धावत जाऊन मशीन बंद करतो. रक्तबंबाळ झालेला त्या कामगाराचा हात पाहून इंद्राला तर भोवळच येत असते. राणी त्याला एका ठिकाणी बसवते आणि जखमी कामगाराच्या हातावर तात्पुरती पट्टी बांधून त्याला स्वतः दवाखान्यात घेऊन जाते. थोड्या वेळाने इंद्राला बरं वाटतं. इकडे गजा विक्रांत म्हणतात या गोष्टीचा पण आपण फायदा करून घ्यायचा आहे. तेवढ्यात इंद्र तिथे येतो आणि आपण सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊयात असं विक्रांतला म्हणतो. फॅक्टरीत कामगार खूप दंगा करत असतात. आमच्या सेफ्टीचं काय? मालकाला फक्त काम महत्त्वाचं आहे, आमच्या जीवाचं काय? असे प्रश्न ते विचारत असतात आणि केटीकडे यावर काही उत्तर नसतं. तर विक्रांत उर्मिलाला कॉल करून या गोष्टीचं भांडवल करायला म्हणजे घरी तमाशा करायला सांगतो आणि उर्मिला तसंच करते सुद्धा. तेव्हा मालती राणीला अपशकुनी मुलगी म्हणते. ती जिथं असते तिथं अपघात होतात असं म्हणते. तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की रतनचा हात थोडक्यात बचावलाय. ते ऐकून इंद्रा आणि राणीच्या जीवात जीव येतो. फॅक्टरीमध्ये कामगार काम थांबवून केटीबरोबर वाद घालत असतात. तेवढ्यात इंद्र येतो आणि कामगारांना समजून घेतो आणि आज तुम्ही सगळे सुट्टी घ्या म्हणतो. ते ऐकून कामगारांना खूप समाधान वाटतं. आबांचीच आठवण आली असं ते म्हणतात. तर विक्रांतचा पुन्हा हिरमोड होतो. फॅक्टरीत मोठा राडा होणं त्याला अपेक्षित असतं, पण इंद्राने सिच्युएशन खूप छान हँडल केलेली असते. तिकडे हॉस्पिटलमध्ये राणी गोट्याला सांगते की आता मला खात्री झाली आहे की अश्विनीचा ॲक्सिडेंट झालेला नाही, हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. इंद्रा आणि राणी एकत्र घरी जात असतात. दिवसभरात झालेल्या घटनांबद्दल बोलता बोलता राणी म्हणते, आता तुम्हाला नवीन नाव शोधावं लागेल, कारण कडू कारलं आता गोड झाले ना. इंद्रा हसतो आणि मी कडू कारलं तर माझे पियेसुद्धा कडू कारलंच बरं का, असं म्हणतो. तेव्हा राणीसुद्धा खळखळून हसते. पुढील भागात आपल्याला दिसतं की मालती सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा कामगारांना वस्तीतली घाण म्हणत असते. तेव्हा राणी म्हणते, प्लीज असं म्हणू नका, पण मालती ऐकत नसते. तेव्हा राणी मालतीला म्हणते, कामगार काय आहेत हे बघायचं असेल तर चला माझ्याबरोबर बाहेर. असं मग आता मलासुद्धा बघायचंच आहे म्हणत मालतीसुद्धा राणीसोबत बाहेर जाते. आता पुढे काय होणार? राणी मालतीला काय दाखवायला नेलं असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.